महत्त्वाची बातमी आहे। शिंदे गटाचे 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिलेली आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। शिंदे गटाचे एकूण 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती आता ठाकरे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे। त्यामुळे शिंदे गटातील कोणते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आताची मोठी बातमी आपण पाहतोय। शिंदे गटाचे 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी माहिती ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याने दिलेली आहे। आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठं यश प्राप्त झालेलं आहे। त्याचबरोबर शिंदे गट असेल, भाजप असेल, अजित पवार गटाला मोठं नुकसान सहन करावं लागतंय। आणि याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे एकूण 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी माहिती ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे। त्यामुळे शिंदे गटातील हे नेमके कोणते 6 आमदार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान शिंदे गटाकडून आता कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र आताची मोठी बातमी आपण पाहतोय। शिंदे गटातील एकूण 6 आमदार हे ठाकरेंच्या संपर्कात आहेत, ते परतीच्या वाटेवर आहेत अशी माहिती आता ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे। शिंदेंचे आमदार पुन्हा एकदा ठाकरेंकडे परतणार का हे पाहणं त्यामुळे आता महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे रोहित पवार यांनी देखील दावा केलेला आहे की अजित पवार गटातील 18 ते 19 आमदार हे पवारांच्या संपर्कात आहेत आणि आता शिंदे गटातील 6 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याने केला आहे। त्यामुळे शिंदे असतील किंवा अजित पवार गट असेल यांना गळती लागणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील या घटक पक्षांना भाजपसोबत शिंदे गट असेल, अजित पवार गट असेल यांना मोठा धक्का बसलेला आहे। राज्यामध्ये महायुतीचा मोठा पराभव झालेला आहे, तर महाविकास आघाडीच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। ठाकरे गटाला एकूण 9 जागा मिळालेल्या आहेत, शरद पवार गटाला 8 तर काँग्रेसला 13 जागा मिळाल्यात। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीचं चित्र लक्षात घेता शिंदे गटातील असतील किंवा अजित पवार गटातील असतील आमदार परतीच्या वाटेवर आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय। मात्र आताची मोठी बातमी आपण पाहतोय की शिंदे गटातील 6 आमदार हे ठाकरेंच्या संपर्कात आहेत असा दावा ठाकरे गटातीलच एका वरिष्ठ नेत्यानं केला आहे, तशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान शिंदेंचे कोणते 6 आमदार हे परतीच्या वाटेवर आहेत किंवा ठाकरेंच्या संपर्कात आहेत हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान पवार गट असेल किंवा ठाकरे गट असेल, त्याचबरोबर काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या विजयानंतर आता विधानसभेची जोरदार तयारी सुरू झालेली आहे। त्या संदर्भात दावे प्रतिदावे देखील केले जात आहेत। रोहित पवार यांनी नुकताच माध्यमांशी बोलताना त्या संदर्भातला मोठा दावा केलाय। आणि आता एक शिवसेनाच्या गोटातून देखील मोठी बातमी येत आहे। शिवसेना शिंदे गटातील 6 आमदार हे ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत तसा दावा ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्यानं केला आहे। शिंदेंचे आमदार पुन्हा एकदा ठाकरेंसोबत परतणार असा दावा या वरिष्ठ नेत्यानं केलेला आहे, तशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शिंदे गटामध्ये फुटीची शक्यता आहे का असा सवाल देखील त्यामुळे उपस्थित केला जातो आहे। शिंदेंचे आमदार पुन्हा एकदा ठाकरेंसोबत येणार तशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 6 आमदार लवकरच ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये घर वापसी करणार आहेत अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे। दरम्यान रोहित पवार यांनी देखील अजित पवार गटातील 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा केलेला आहे। अजित पवारांनी हा दावा फेटाळून लावला आहे। मात्र आता शिंदे गटाचे 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी माहिती समोर येते आहे। ठाकरे गटातीलच एका वरिष्ठ नेत्यानं ही माहिती दिलेली आहे। दरम्यान आता हे नेमके 6 आमदार कोण हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र लोकसभा निवडणुकीतील मोठ्या झटक्यानंतर शिंदे आणि अजित पवार गटाला गळती लागणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विधानसभा निवडणूक अवघ्या 4 महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन अहिरजी TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। असा दावा केला जातोय की शिंदेंचे 6 आमदार हे ठाकरेंच्या संपर्कात आहेत। असं ते दावा आम्ही केलेला नाहीये आणि संपर्कात राहायचं तर खूप लोक संपर्क करायचा प्रयत्न करतायत। गेल्या दिवाळीपासून तर या दिवाळीपर्यंत खूप लोकांची लाईन लागलेली आहे। ते किती त्यांचा संपर्क ठेवायचं नाही ठेवायचं काय तो हा नंतरचा भाग आहे। आमच्यासाठी तो संपूर्ण रीतीने तो विषय पूर्ण झालेला आहे। निष्ठावांतांची सेना म्हणून घेऊन आम्ही लोकांमध्ये गेलेलो, त्यांनाच घेऊन पुढची लढाई आम्ही विधानसभेला लढणार आहोत। बरं, मात्र अहिरजी आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं, त्यामुळे शिंदे गटामध्ये कुठेतरी वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय, अस्वस्थता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे सगळं घडतंय का? मध्ये पण अस्वस्थ आहे। म्हणजे फक्त तुम्ही ते 2 पक्षातच का, कारण पुढे ज्यावेळी प्रत्येक लोकप्रतिनिधीला निवडून यायचं असेल
तर त्याला पुढची रणनीती त्याला त्याच्या अस्तित्वासाठी ठेवावीच लागणार आहे ना. आणि मुंबईमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर 6 आमदार जे आहेत भारतीय जनता पार्टीचे हे मागे पडलेले आहेत. त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थता आहेतच. त्यांनाही पर्याय काय वेगवेगळे विचार करावे लागत आहेत आणि मग ते पर्याय कोणी आमच्याशी संपर्क केला नाही किंवा काय आम्ही त्यांच्या संपर्क येत नाही. लोकसभेला पण खूप लोकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अर्थात आम्हाला नाही तर आमच्या घरातल्या माणसाला द्या, घराच्या माणसाला नाही तर कोणतरी आम्ही सांगतो त्याला द्या, आम्ही पार्टी मदत करतो, आम्ही विधानसभेला येऊ. आणि आम्ही सर्व दरवाजे त्यांच्यासाठी त्यावेळी लोकसभेला बंद केले होते. नक्कीच अहिरजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर सचिन अहिर यांनी आता म्हटलेलं आहे. त्याचबरोबर 6 आमदार लवकरच ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर येत आहे.